आबासाहेब, खामोश. आबासाहेब, आम्ही बोलण्याच्या भरात नाही ते बोललो. आपलं म्हणणं न ऐकता आमच्याच वागण्याचं समर्थन करत राहिलो. संकटाच्या राशीवर उभं राहण्यात आपलं आयुष्य गेलं असं म्हणालो आम्ही. आम्ही दरबारात मुजरा केला नाही हे पटवून देत होतो, पण हे सगळं करत होतो ते आमचे आबासाहेब म्हणून. या बंगळुरामध्ये आपण महाराज साहेब आहात हे विसरलोच आम्ही. त्या बादशाही जहागिरीला न जुमानत आपल्या मायेला जहागिरी समजलो आम्ही आणि गलती करून बसलो. आमचं चुकलं आबासाहेब. हिंदुस्थानातला बादशाह हाच एक जगद्गुरु असतो. ते एक अवतारी पुरुष असतात हे आम्ही विसरलोच. आमच्या गलतीचा आम्हाला एहसास आहे आबासाहेब. माफ करा आम्हाला. हवं तर आम्ही तुमचे पाय धरतो. पायाला स्पर्श करू नका. महाराज, बोला, आम्हाला काम आहेत. आपलं मूल आहे ते. हो, पण त्यांची समज बघा केवढी, केवढी दूरदृष्टी. वा, म्हणतात बादशाही दरबारात झुकलो असतो तर मावळ्या ताठ मान करता आली नसती. बादशाचे हिरे मोती फेकून देऊन तुमच्या पदरातले चणे पुटाणे ठेवले त्यांनी. सुंदर, छान. याला म्हणतात आत्मसन्मानाचा भारूड. याला म्हणतात अस्मितेचा गोंधळ. याला म्हणतात लोककल्याणाचा वस्त्रगाळ. आणि यालाच म्हणतात अडचणीत आणणारी बंडाची बाराखडी. तुम्ही चुकलात शिवबा, आणि या चुकीची शिक्षा तुम्हाला मिळणारच. महाराज, एवढ्या हाका मारल्या, निरोप पाठवले, कोणी आलं नाही. हे काय? अजून कोणीच आलं नाही? नाही, कोणी आलं नाही आणि जेवणाची वेळही टळून गेली. महाराज साहेबांचा काही निरोप आला होता का, येतो म्हणून वगैरे? नाही, त्यांचा काही निरोप नाही. संभाजीराजांचाही नाही आणि शिवबांचाही नाही. बघतो आम्ही. अक्कासाहेब, रागावणार नसाल तर एक सांगू? बोला ना. शिवबांचं वागणं बहुतेक महाराजांच्या मनाला लागलंय. म्हणजे खरं तर आदिलशाही दरबारात एवढा मान मरातब कुणाला मिळत नाही. महाराजांनी आपल्या पराक्रमाने आणि कर्तृत्वाने तो मिळवला. पण काय? पण शिवबा जे दरबारात वागले त्यामुळे महाराजांच्या निष्ठेवर प्रश्नचिन्ह निर्माण होईल. कदाचित त्यांना जाब विचारला जाईल, कदाचित धारेवरही धरलं जाईल त्यांना. कदाचित तसं होईलही. अक्कासाहेब, विजापुरात शिवबांबरोबर तुम्हीही होता, तरीही त्यांच्याकडून हा उर्मटपणा घडला. हे काही बरं झालं नाही. तुकाबाई साहेब, महाराज गप्प गप्प आहेत ते यामुळेच. नाहीतर महाराज आले की हा गौरी महाल अगदी दणाणून जातो.
पण यावेळी त्यांनी आमची दिलखुलासपणे चौकशीही केली नाही आल्यापासून. महाराज चिडलेत हे खरं. कदाचित शिवबांना शिक्षा देण्याच्या मनस्थितीतही असतील ते. बघू. आम्ही नाही चुकलो त्या आदिलशाह समोर. चुकलं का आमचं? आम्ही नाही नमलो त्या विजापूर तख्तासमोर. राणीसाहेब, यापुढे तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा. सतत शिवबांना आपल्या पाठीशी घालत जाऊ नका. काही गोष्टींची समज ही योग्य वेळी योग्य वयातच यायला हवी. आम्ही इथे आमच्या आबासाहेबांना भेटायला आलो, त्या पाठशहाला मुजरा करायला नाही. महाराज, ताट. आमच्या पुढ्यात एक वेगळंच ताट वाढून ठेवलंय. महाराज, वाढणाराही मातब्बर आहे, टाळता येणार नाही. आम्हाला ठाऊक आहे, ह्या ताटातला प्रत्येक घास कडू असणार आहे, पण आम्हाला मात्र तो हसत हसत खावा लागणार. कोणतं ताट? कोणी वाढलंय? आदिलशाह बादशहाना. खलिता, वाचा. पुणे, सुपे, इंदापूर, जहागिरीत 1,00,000 अशरफिया एवढी सारापट्टी. लगान बादशाहच्या खासगी खजिन्यात भरण्याचा आदेश आहे. 1,00,000? 6 महिन्यांसाठी. 6 महिन्यानंतर पुन्हा 1,00,000चा भरणा करायचा. आणि तरच आम्ही इतक्या कष्टाने मेहनतीने आमच्या पराक्रमाने मिळवलेली आमची जागीर अबाधित राहील. अहो, आपल्या जहागिरीत एवढी सारापट्टी वर्षा सालात देखील जमा होत नाही. तरीही मागितली. ज्याची आम्हाला भीती होती तेच आता आमच्या समोर येऊन उभं ठाकलंय. शिवबांनी मुजरा न करण्याची ही भरपाई. महाराज, शिवबांनी मुजरा न करणं हे आपल्याला 1,00,000 अशरफियांना पडलं. महाराज, दंड समजा हवं तर. या रकमेला जर शिवबा जबाबदार असतील तर ही रक्कम आमच्या खासगीतून घ्यावी. किती दिवस खासगीतून रक्कम भरणार आहात राणीसाहेब? मुळात हे सगळं घडलंच नसतं, पण असो. पण राणीसाहेब, ही फक्त सुरुवात आहे. त्यांच्या अपमानाचा बदला आपल्याला कमजोरीच्या कड्यावर नेऊन उभा करणार. ह्यातून आपणच मार्ग काढावा. या, जेवून घ्या. भूक नाही आम्हाला. महाराज, तुम्ही जेवला नाही तर कोणीही जेवणार नाही. एवढं अनुकरण करतात आमचं? एवढे मानतात आम्हाला? मग चुकतात कसे राणीसाहेब? महाराज, आम्ही पुन्हा सांगतो, शिवबा चुकले नाहीत. ते जे वागले ते आमच्या संस्कारांचं प्रतिबिंब होतं. आम्ही त्यांना जे शिकवलं, जे सांगितलं तसेच ते वागले. एवढा मोठा दरबार, पण ते घाबरले नाही, ताठ मानेने उभे राहिले. खरं तर त्यांचं कौतुक व्हायला हवं होतं, पण त्यांना अपराधी समजलं जातं. जर कोणी अपराध केला असेल तर तो आम्ही केला.
जर कोणाची चूक असेल तर ती आमची आहे. जर कोणाला शिक्षा द्यायची असेल तर ती आम्हाला द्यावी. शिक्षा तर होणारच, नक्की होणार. आता त्यातून वाचण्यासाठी त्यांच्या समोर एकच पर्याय आहे. कोणता पर्याय? शिवबांना आम्ही काही मातब्बरांकडे सोपू. ते त्यांना शिकवतील, समजावतील. शिवबा किती शिकतायत, किती समजतायत याची आम्ही परीक्षा घेऊ. परीक्षेत जर ते उत्तीर्ण झाले तर त्यांना माफी, नाही झाले तर शिक्षा ही ठरलेलीच. हुजूर, जरा इस पर नजर तो डालिए. क्या ये? आप देखिए तो सही. उसमें नया क्या है? हमने जो लगान में बढ़ोतरी का नए सिरे से फरमान जारी किया उसके मुताबिक शाह जी ने पहली बार लगान का भुगतान किया है. इसमें कौन सी बड़ी बात है मुस्तफा खान? हुजूर, इसी छोटी बात में ही तो बड़ी बात छुपी है. हमने पुणे सूपे जागीर में इस लगान को लोगों से वसूल करके शाही खजाने में भरने का फरमान जारी किया था. शाह जी ने इस लगान को अपने खुद के खजाने से भर दिया है. हमें पता था मुस्तफा खान कि ऐसा ही होगा. शाह जी अपने मराठी मुल्क से, वहां के लोगों से बेहद प्यार करता है. वो उनके ऊपर और बोझ नहीं पड़ने देगा. तो लगान और बढ़ाएंगे, 1 लाख से 2 लाख कर देंगे. 2 लाख? हाँ, शाही तख्त के सामने ना झुकने की कीमत 10-20 लाख भी हो सकती है आलीजा. हो सकती है, बिल्कुल हो सकती है मुस्तफा खान. मतलब बादशाह पे दिल कुर्बान. हमें जो चाहिए वो तो हो रहा है मुस्तफा खान. हमें शाह जी को कमजोर बनाना था और वो कमजोर हो रहा है. डालेंगे और भी बोझ डालेंगे उस पर, लेकिन दिखने में तो ये लगान लगे, लेकिन असल में होगी फिरौती. ये शतरंज की ऐसी चाल है कि ना समझे तो हार पक्की है, और अगर समझे तो भी हार ही है. मुस्तफा खान, हमारा ये खेल सबसे पहले शाहजी को खत्म करेगा, फिर संभाजी को, और उसके बाद उस सिवा को. अक्कासाहेब, आम्हाला काळजी वाटायला लागली. का बोलवलं असेल महाराजांनी? त्यांच्या मनात काय चाललंय काय सांगावं? शिक्षा तर सुनावणार नाहीत ना? तुम्हाला तसं काही बोलले का ते? नाही, परंतु राग रंग तर तसाच दिसतोय. आबासाहेब आले. एवढ्या तातडीने बोलवलं? तातडीनेच बोलावलं. का बोलावलं त्याचा उलगडा आत्ताच होईल. संभाजीराजे, नीळकंठ भट्ट श्रोत्री, रघुनाथ पंत चाऊरकर अर्थात चावरे, यलोजी घंटा घोष व दुर्ग ठाकूर, आपण सर्वांनी आत यावं. आमच्या दरबारात एकूण 35 मुत्सद्दी, कवी, पंडित, धर्मशास्त्र निपुण असे विद्वान आहेत. त्यातल्या काही मंडळींना आम्ही आज इथे बोलावलं. त्यांना बोलावण्यामागचं कारण हे
की शिवबांकडून आमच्या खूप अपेक्षा होत्या, पण ते आमच्या परीक्षेस उतरले नाहीत. त्यांच्यात काही गोष्टींचा अभाव आहे आणि त्यामुळे त्यांनी घेतलेले निर्णय चुकतायत. यापुढे त्यांचे निर्णय चुकू नयेत, त्यांच्यात योग्य ते बदल घडावेत, त्यांची प्रगल्भता वाढावी, देशांतराची समज त्यांना यावी, म्हणून आमच्या दरबारातील हे 32 जण त्यांचं शिक्षण घेतील. भविष्यात 32 लक्षणी पुरुष व्हावेत यासाठी हा सगळा खटाटोप. आमच्या समोर ही जी मंडळी उभी आहेत ती अत्यंत हुशार आणि ज्ञानी आहेत. हे नीलकंठ भट्ट श्रोत्री श्रुती स्मृती पुराणाबरोबर राजनीतीत पारंगत आहेत. हे रघुनाथ पंत चावरे हे दरबारातील पंडित आहेत आणि नीरधडीचे आहेत. ते वास्तुविद्या आणि सामूहिक फलक ज्योतिष्यात माहिर आहेत. हे यलोजी घंटा घोष हे न्याय, योग, मीमांसा, काव्य, नाट्य, अलंकार ह्यात पारंगत आहेत. यांना आम्ही नायक भूषण यलोजीराव असं म्हणतो. हे दुर्ग ठाकूर हे धनुष्य, भाला, बाहुयुद्ध, पट्टायुद्ध, दुर्गाभ्यास तसेच दुर्लक्ष व निशाण साधणे, इंगित जाणणे आणि दुर्गम परिस्थितीतून निसटून जाणे ह्यात वाकबगार आहेत. हे असे 32 मातब्बर त्यांना शिकवतील. त्यानंतर आम्ही त्यांची परीक्षा घेऊ. या परीक्षेत त्यांना अपेक्षित यश आलं तर त्यांना माफी द्यायची का नाही हे ठरवू. भेदनिया कर्णनिया पीडनियाश्च शत्रव विनाशनियस्ते सवे समाधि भीरुपक्रमे. रत्नांची प्रकार 3. 1 मौक्तिक व प्रावळ, 2 अंबर किंवा तृणमणी, 3 हिरे आणि रत्ने. यात हिरा, मोती, अंबर, पुष्पराज, गोमेद हे महारत्न आहेत. आता हे पारखायची कशी याचा अभ्यास करू. राणीसाहेब, शिवबांच्या शिक्षणाचा कालावधी संपला. जी महाराज. तयार करा त्यांना. उद्या त्यांची परीक्षा असेल. गृहं येत कर्तेन मित्रं हिनाधिकवलं क्रमात्. गृहं येत कर्तेन मित्रं हिनाधिकवलं क्रमात्. शिवबा, आमच्या दोन्ही मातोश्री आमच्या दालनात. अहो, आज तुमची दरबारात परीक्षा घेतली जाणार आहे म्हणून आलो तुम्हाला ओवाळण्यासाठी. अहो, तुम्ही आलात यातच सगळं आलं.
आमच्या मातोश्री आमच्या पाठीशी आहेत म्हटल्यावर आम्ही हर तऱ्हेच्या परीक्षेत उत्तीर्ण होऊ. तरीही औक्षण करून घ्या. आम्ही जिंकून आल्यानंतर औक्षण करा. अहो तेव्हा करूच, पण आत्ताही औक्षण करू, तुमच्या हातावर दही साखर घालू, मग तुम्ही जा, नक्की यश मिळेल. यश हे मिळणारच धाकट्या मातोश्री. आम्ही खूप तयारी केली, रात्रंदिवस प्रत्येक शास्त्राचा अभ्यास केलाय आणि तोही मनापासून केलाय. तरीही आशीर्वाद घ्यावे. आऊसाहेबांचे संस्कार हाच आमच्यासाठी आशीर्वाद आणि तो सदैव आमच्या पाठीशी आहे. शिवबा, काहीही झालं तर ही अवघड लढाई तुम्हाला जिंकायची आहे. आम्ही जिंकणारच. यशस्वी भव. आयुष्यमान भव. आबासाहेब, दरबाराचं कामकाज सुरू झालंय. शिवाजी राजे आपल्या परीक्षेत उतरण्यासाठी सज्ज झाले. आपण परीक्षा घ्यावी. दरबारातील वंदनीय असे पंडित महापंडित हो, तुम्ही गेले कित्येक दिवस शिवबांना विद्या शास्त्र कलेत पारंगत करता आहात. या बंगळूरच्या मुक्कामात त्यांना नवीन 32 गुरु लाभले. तुम्ही सगळ्यांनी मिळून त्यांना 64 विद्यांचं आणि 14 कलांचं प्रशिक्षण दिलं. आम्ही तुम्हा सगळ्यांचे आभार मानतो, तुम्हाला धन्यवाद देतो. शिवबा, आता आम्ही तुमची परीक्षा घेणार. चांगला धर्म कोणता? माणुसकीहून मोठा धर्म नाही. सगळ्यात मोठी संपत्ती? ज्ञान. कारण ज्ञान हे चोरीला जात नाही, शिवाय ते दिल्याने वाढतं. आंधळा कोण? लोभी, स्वार्थी. यश मिळवायचं असेल तर कोणाबरोबर राहायला हवं? धैर्यासोबत राहू. उत्तम पुत्र कोण? जो आई वडिलांच्या आज्ञेत राहील तो. राजा कशामुळे शोभिवंत दिसतो? सेवाभावाने राजा शोभिवंत दिसतो. सत्य काय आहे? अदम्य विश्वास, भूतलावरील वाईट शब्द, तिरस्कार, द्वेष, अत्याचार आणि गुलामगिरी. सलाम कुर्ने श्यामच्याने होणार नाही. आम्ही तुम्हाला एकदा काय 1000दा सलाम मुसरा करू, दंडवत घालू, पण त्या बादशहाला मुळीच नाही. एक वेळ गर्दन मारा आमची, पण झुकायला सांगू नका. आबासाहेब, काही चुकलं का आमचं? देवगिरीचं साम्राज्य नष्ट झालं. रामदेव यादवाचा पराभव झाला का? फंद पितुरीने किल्ल्यात धान्याची पोती भासवून मिठाच्या गोण्या रचून ठेवल्या होत्या. बहामनीच्या दरबारात 5 सरदार होते, नावं सांगा. 1 फतेउल्ला इमादुल मुल्क, 2 अहमद निजामुल मुल्क, 3 कुली कुतुबुल मुल्क, 4 कासिम बेरीद आणि 5
युसुफ आदिल शहा. कुठून आला कासिम बेरीद? तुर्कस्थानाच्या पलीकडच्या प्रदेशातून. कुली कुतुब, पार्शियामधून आला. युसुफ आदिलशाह. तुर्कस्थानातून. आदिलशाहचा आत्ताचा वंशज कोण? आम्ही ज्यास मुजरा केला नाही तो. जयचंदी घोडचूक कशाला म्हणतात? फितुरीला. कोण होता जयचंद? राजा. राजा होता तो. पूर्वी झालेल्या अपमानाचा बदला घेण्यासाठी राजा जयचंदाने मोहम्मद खोरी या सामंत्रण पाठवून बोलावून घेतले. सम्राट पृथ्वीराज चव्हाण यांच्या विरुद्ध सहाय्य केले. सम्राट पृथ्वीराज का हरला? कारण युद्ध हरल्यानंतर एकदा नाही, दोनदा नाही, तर तीनदा मोहम्मद खोरी यास माफ करून जिवंत सोडून दिले. परंतु चौथ्यांदा सम्राट पृथ्वीराज युद्ध हरल्यानंतर त्या मोहम्मद खोरीने कोणतीही दयामाया न दाखवता त्यांना कैद केले आणि त्यांचे डोळे फोडले. हिंदू राजांचे वैशिष्ट्य काय? ते एकटे एकटे लढतात, पण कुणास मदत करत नाही. आणखी शेजारच्या राज्याचा पडाव झाला, शेजारच्या राजाचा वध झाला तर ते आनंद उत्सव साजरा करतात. परंतु त्यांना हे माहीत नसतं जे संपले ते जात्यात होते आणि हे सुपात आहेत. हिंदू राजांच्या उणीवा, आत्मस्तुतीत मशगूल. जनतेच्या उणीवा. ते व्यक्तिपूजक आहेत. राष्ट्रास दुय्यम स्थान देतात. राजानं काय करायला हवं? राजाने त्यागाचं प्रतीक बनायला हवं. म्हणजे राजानं कसं असायला हवं? सिंहासारखं? नाही, मग मेंढरासारखं. राजा आणि मेंढरू? हो आबासाहेब, मेंढराचं मांस हे माणसांच्या उपयोगी पडतं. मेंढराचं मांस खाल्ल्याने खाणारा धुष्टपुष्ट बनतो. मेंढरापासून जे लोकर मिळतं त्यामुळे पांघरणाऱ्यास थंडीपासून ऊब मिळते. मेंढराच्या कातड्यापासून लोक जोडे बनवतात. ढोल मृदुंगास कातडं बसवतात आणि ते टिपरीने वाजवतात. त्यांच्या शिंगांपासून फणी तयार करतात. त्यांच्या लेंडीपासून खत तयार करून ते शेतीस घालतात. त्यांच्या हाडांपासून अनेक वस्तू तयार करता येतात. शिवाय त्यांच्या दुधापासून मुलं बाळं धुष्टपुष्ट होतात. मेंढराच्या प्रत्येक गोष्टीचा जसा लोकांना उपयोग होतो, अगदी तसंच राजा हा सर्वतोपरी लोकांच्या उपयोगी पडावा, तरच लोकांचा उत्कर्ष होऊ शकतो. म्हणजे तुम्ही मेंढरू होणार? मेंढरात काय ताकद? काय करणार ते? जोरदार धडक देणार. त्याच्या धडकेत 12 हत्तींचं बळ असतं असं म्हणतात. आमची धडक सुलतानशाही उद्ध्वस्त करेल. त्यामुळे आम्ही उद्ध्वस्त करणारे आहोत, मुजरा करणारे नाही. महाराज